सगळंच बदलत चाललंय ना हल्ली। पूर्वी कसं असायचं, जून महिना म्हटलं की भरपूर पाऊस असायचा, पण आता तसंही होत नाहीये। मध्येच भरपूर पाऊस येतोय, मध्येच ऊन पडतंय, पुन्हा हवा सुटायला लागते आणि वातावरण अचानक बदलून जातं आणि पाऊस यायला लागतो। असं वाटतं ना भरपूर पाऊस यावा आणि सगळं काही क्लीन करून निघून जावं, मग नंतर कमी झाला तरी चालेल, म्हणजे एवढा तरी पाऊस पडला पाहिजे की वर्षभर आपल्याला पाणी पुरलं पाहिजे। बघूया, अजून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिने आहेतच। श्री स्वामी समर्थ, तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील। तर आज मी थोडीशी टेन्शनमध्ये होते, म्हणजे आज नाही 2-3 दिवसापासून, कारण माझा जो ट्रायपॉड आहे तो तुटला आणि त्यामुळे मला व्यवस्थित व्लॉग शूट करता येत नव्हते। आणि एक जुनावाला ट्रायपॉड माझ्याकडे पडलेला होता, जो माझ्या बहिणीने मला दिला होता, म्हणजे किमूने दिला होता। तर ती पण यूट्यूबर आहे, त्यामुळे तिच्याकडे 2-3 ट्रायपॉड होते। तर जेव्हा मी नवीन व्हिडिओज बनवायला सुरुवात केली होती ना, तर तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं। तेव्हा ती मला बोलली की दी हा ट्रायपॉड तू घे। तर त्या ट्रायपॉडने गेले 3-4 दिवस मी शूट करत होती, कारण माझा जो जुना ट्रायपॉड होता तो तुटला। मग आता मी नवीन ट्रायपॉड मागवला आहे। हे बघा, ॲमेझॉनवरून मी मागवलेला आहे नवीन ट्रायपॉड। तर बघूया कसा आहे माझा नवीन ट्रायपॉड। मी अजून अनबॉक्सिंग केलंच नाही, म्हटलं करेन आरामशीर, कारण पार्सल जे आहे ते दुपारीच आलेलं होतं। याला सीझर लागेल, मी पटकन कैची घेऊन येते। हॅम हिअर विथ सीझर। तर मी पटकन अनबॉक्सिंग करते। कसा आला आहे ट्रायपॉड मला माहीत नाही, मी रिव्ह्यूज चेक केलं तर चांगले होते। बघूया। ओहो, दिसतोय तर एकदम छोटूसा, काय माहिती कसा निघेल। अच्छा, असा आहे हा, एकदम नाजूकसा असा हा ट्रायपॉड आहे। आणि इथे फोन होल्ड करण्यासाठी अशा प्रकारे 2 हुक दिलेले असतात आणि हे ॲडजस्ट करण्यासाठी असतं, म्हणजे मागे पुढे असं करण्यासाठी असतं। हा पण हा एवढाच मागे जातो, याच्यापेक्षा जास्त मागे जातच नाहीये, रोटेट होत नाहीये, म्हणजे हवा तसा मला पाहिजे तसा। ओके, आणि इथे एक लाईट पण दिलेली आहे। मला तर एवढी क्वालिटी नाही चांगली वाटत आहे याची। बघूया अजून मोठा करून होतोय का। अच्छा, मोठा तर होतोय व्यवस्थित। हाईट याची एवढीच आहे, याच्यावरती हाईट नाही होते याची, ती इथपर्यंत हाईट होते। आणि हा मला 345ला पडलेला आहे, तर ठीक आहे, म्हणजे ओके टाईप आहे। मला खूप जास्त नाही आवडला, कारण मला ना बॅगचं जे शूट असतं, तर सपोज रेसिपीजचं वगैरे शूट असेल, तर त्यासाठी असं जर आपण ठेवला ट्रायपॉड म्हणजे किचनच्या ओट्यावर, तर हे जे असतो ना, हा पार्ट पूर्णपणे असं मागे वाकल्या गेला पाहिजे, तर मग खाली जे रेसिपी आहे ते आपल्याला दिसतात ना। तर हे मागेच होत नाही आहे, बघा इथपर्यंतच मागे होतो, याच्या पुढे मागे होतच नाहीये। तर मी पूर्ण ओपन केला तरी पण एवढाच मागे होतोय तो। मला वाटतं मला हा पुन्हा द्यावा लागणार आहे, कारण मला जसा हवा आहे तसा हा नाहीये। आय एम सो डिसअपॉइंटेड नाव। जाऊ दे, मी ॲमेझॉनवर म्हणजे मला असं वाटलं की चांगलं असेल, रिव्ह्यूज तर चांगले होते याचे। ठीक आहे, मी दुसरा ट्रायपॉड बघेन जो रोटेट होईल 360 डिग्री, असाच ट्रायपॉड मला बघावा लागेल। हा मला पुन्हा एकदा रिटर्न करावा लागेल। हा ट्रायपॉड तर मला रिटर्न करावा लागणार आहे। दुसरा कोणता ट्रायपॉड घेऊ मला काही समजतच नाहीये। नाहीतर असा विचार चालू आहे की मार्केटला जाऊन सरळ बघूनच घेईन, म्हणजे शॉपमध्ये जाऊनच घेईन, ऑनलाईन मागवायलाच नको, कारण ते मागवा पुन्हा रिटर्न करा, त्याच्यामध्ये खूप टाइमपास होऊन जातो आणि कोणती ऑर्डर दिली की ती येण्यामध्ये पुन्हा 4-5 दिवस जातात। मग त्याच्यापेक्षा माझा असा विचार चालू आहे की मार्केटला जाऊन व्यवस्थित बघूनच एखादा जो मजबूत असा ट्रायपॉड घ्यायला पाहिजे, कारण ही लागणारीच गोष्ट आहे, नेहमीच लागणारी, आणि आपण टाळू शकत नाही। मग त्यापेक्षा जरा बघूनच चांगली वस्तू घेतलेली बरी। तर आज मी ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट केला, सगळी कामं आटोपली, देवाजवळ दिवाबत्ती वगैरे केली, मशीनला कपडे अजून लावलेले नाही आहेत, कारण पाणी आलं आणि लगेच निघून गेलं। तर थोडंसं पाणी आलं होतं ते भरून घेतलंय आता प्यायचं पाणी, किचन वगैरे क्लीन करून घेतलं, सगळी कामं आटोपली आहे, फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे। तर आज मटकीची भाजी मी बनवणार आहे, आणि आज जरा मला अशा वेगळ्या स्टाईलची मटकी खायची इच्छा आहे, म्हणजे मी नेहमी कुकरमध्ये वगैरे करते ना, तर आज मी तशी नाही बनवणार आहे, डायरेक्ट तव्यावरची मटकीची भाजी, जी एकदम टेस्टी लागते। म्हणजे तव्यावरची कोणतीही भाजी, एकदम बघा कोणतीही भाजी बनवा तुम्ही तव्यावर, ती खूप टेस्टी लागते। जसं पिठलं सुद्धा तव्यावर बनवलं ना तर ते खूप जास्त टेस्टी लागतं।
तेच पिठलं जर तुम्ही कढईमध्ये बनवलं ना तर त्याची एवढी टेस्ट लागत नाही, आणि सेम पद्धतीने तुम्ही जर तव्यावर बनवलं ना तर टेस्ट वेगळी लागते. आता काय हे मला माहीत नाही, पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जेव्हा तुम्ही पिठलं कढईत बनवता ना त्यापेक्षा तुम्ही पिठलं जेव्हा तव्यावर बनवता ना जास्त टेस्टी लागतं. तर म्हणून मग मला आज त्या प्रकारची मटकीची भाजी खायची इच्छा आहे. तर आता मी बनवणार आहे मटकीची भाजी. त्यानंतर काय रोजचं रेग्युलर आपलं जे रुटीन असतं तेच फॉलो करणार आहे. पण मार्केटला जायचा विचार करते. आज ऑलरेडी 8:30 वाजत आलेले आहेत. खूप लेट झालं आहे. व्लॉग पण स्टार्ट करायला खूप लेट झालं आहे. तर यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू होईलच स्वयंपाकाचा, रेसिपीचा वगैरे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आपल्याला जसं आपला मूड असेल ना त्याप्रमाणे जेवण बनवायला पाहिजे. आणि माझा मूड होता मटकीची तव्यावरची भाजी खाण्याचा. तर मला एकदम अशा रॉ मसाल्यांमध्ये, कमी मसाल्यांमध्ये आणि म्हणजे एकदम जास्त खोबऱ्या बिबऱ्याच्या भाज्या नाही आवडत. अशा ज्या कमी तेलामध्ये, कमी मसाल्यांमध्ये पण टेस्टी बनतात ना अशा भाज्या मला खूप आवडतात. आणि माझ्या प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला हिंग दिसणारच. म्हणजे मी बिना हिंगाची कोणतीच भाजी बनवत नाही. हिंगाचा जो स्मेल असतो ना, ॲरोमा असतो, त्याच्यामुळे इतकं छान भाजीला एक फ्लेवर येतो. तर मी हे जे भाजी बनवण्यासाठी तयारी आधीच करून ठेवलेली होती. जे आपले नेहमीचे इन्ग्रेडियंट्स असतात, टोमॅटो, कांदा वगैरे सगळं कापून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर आपले जे नेहमीचे मसाले आहेत ते ॲड केले. हिंग, हळद, मीठ सगळं ॲड केलं आणि मग व्यवस्थित भाजी हलवून थोडा वेळ ना झाकण ठेवायचं, एक फक्त 2 मिनटासाठी. मग त्यानंतर झाकण काढून पुन्हा भाजीमध्ये थोडंसं पाणी घालावं लागतं. कारण मटकीची भाजी आहे तर ती लवकर शिजत नाही, थोडासा वेळ लागतो. पण अशी शिजवलेली जी भाजी असते ना ती एकदम टेस्टी लागते. म्हणजे कुकरच्या भाजीपेक्षा. कुकरमध्ये काय होतं ना, कधी कधी ओव्हर कुक होऊन जाते भाजी. आणि मटकीची भाजी ओव्हर कुक झाली ना की ती मजा नाही येत त्याची. तर अशी शिजवली ना तर तिची ओव्हर कुक होत नाही. म्हणजे जेवढी गरज आहे तेवढीच कुक होते आणि खायला खूप मजा येते आणि टेस्ट पण खूप ऑसम लागते. तर भाजी बनवून रेडी झालेली होती आणि मग त्यानंतर थोडासा वेळ होता माझ्याकडे. तर हे जे कामं असतात ना हे माझी आठवडाभराची कामं असतात. म्हणजे ह्या छोट्या डब्यामध्ये मोठ्या डब्यातलं पीठ ट्रान्सफर करायचं, ते पण चाळून ट्रान्सफर करते मी. कारण मग सकाळी वगैरे माऊला डबा द्यायला लागतो तेव्हा प्रत्येक वेळेला मोठा डबा काढून मग ते त्यातलं पीठ घ्यायचं, मग ते रोज चाळायचं. हे खूप लाँग प्रोसेस आहे आणि खूप इरिटेटिंगसुद्धा वाटतं मला. तर मी काय करते ना, आठवड्यात एकदाच मोठ्या डब्यातून पीठ घेते, व्यवस्थित चाळते आणि ते चाळलेलं पीठ ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि हा डबा आठवडाभर चालेल अशा प्रकारे म्हणजे आहे माझा तेवढा, की 8-10 दिवस 15 दिवस जातो मला. आणि हे चाळलेलं पीठ असतं त्यामुळे मग पुन्हा चाळायची गरजसुद्धा पडत नाही. तर हे बघा, आता मी हा डबा भरून ठेवलेला आहे. मला साधारण 8-10 दिवस आरामशीर जाईल. आणि हा छोटासा डबा वरती काढून पीठ मळायचं. आणि पीठ मळण्यासाठी सुद्धा मी परत वापरत नाही, कारण आमच्या 2-3 जणांचा स्वयंपाक असतो आणि कमी चपात्या लागतात. त्याच्यात मी चपाती कधी कधी खाते तर कधी कधी नाही खात. कधी कधी ज्वारीची भाकरी खाते. आज मी ज्वारीची भाकरीसुद्धा नव्हती खाणार आणि चपातीसुद्धा नव्हती खाणार. मला मटकीची भाजी भाताबरोबर खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे मी आज मटकीची भाजी, राईस आणि दुपारची माझी डाळ आहे, म्हणजे डाळ भात केला होता, तर तो भात आहे आणि डाळ आहे तर त्याच्यावर खाणार आहे. तर मला असंच आवडतं, म्हणजे जसा मूड असेल तशा प्रकारे. पीठ तर मळून झालेलं आहे आणि चपात्यासुद्धा लगेच करून घेणार आहे. मला ना लोणची खूप जास्त आवडतात आणि मी जेव्हा आता औरंगाबादला गेली होती ना माझ्या बहिणीकडे, तर तिने मला हे लोणचं दिलं. तर हे 2 प्रकारची लोणची आहेत. तर हे आहे म्हणजे हे पण आंब्याचंच लोणचं आहे, दुसऱ्या बरणीतलं सुद्धा आंब्याचं आहे. पण हे लोणचं तिच्या सासूने तिला दिलं होतं आणि हे जे आता मी तुम्हाला दाखवते हे तिने स्वतः बनवलं आहे. तर दोन्ही लोणची म्हणजे आहे आंब्याचेच, पण टेस्ट वेगळी वेगळी आहे. आणि जे येल्लो लोणचं तुम्ही बघितलं ना ते एकदम आमच्या गावच्या ऑथेंटिक पद्धतीचं लोणचं आहे. चला तर मी आता डिनरसाठी माझी प्लेट रेडी करते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी राईसबरोबर खाणार आहे मटकीची भाजी. आणि तिने जे मला लोणचं दिलं आहे ते सुद्धा मी आज टेस्ट करणार आहे माझ्या ह्या प्लेटमध्ये. आणि दुपारची डाळ आहे तीसुद्धा घेणार आहे. तर बघा माझी डिश आता रेडी झालेली आहे. आणि मी रोज न चुकता बीट खाते. मला बीट खूप आवडतं आणि हेल्थवाईज पण खूप चांगलं असतं ते. तर जेवण झाल्यानंतर लगेच किचन वगैरे क्लिनिंग करून घेतलेली आहे. माऊला लगेच जेवायचं नव्हतं, तिला भूक नव्हती, त्यामुळे ती लेट जेवणार होती कारण तिने इव्हिनिंगला मॅगी खाल्ली होती. त्यामुळे मी किचन क्लीन करून घेतलं. ती जेवली तरी तिचं एक प्लेट धुवायला काही लागत नाही वेळ.
तर अशा प्रकारे माझं किचन क्लीन झालेलं आहे. त्यानंतर म्हटलं माझं एक महत्त्वाचं काम मला करायचं होतं, ते म्हणजे जे मी 2-3 दिवसापासून ढकलत होती पुढे की मला लिस्ट बनवायची होती डीमार्टच्या सामानाची. म्हणजे डीमार्टला जायचा माझा प्लॅन चालू होता आणि काय होतं ना, जेव्हा मी प्लॅन करते तेव्हा खूप जास्त पाऊस येऊन जातो आणि जेव्हा मी प्लॅन कॅन्सल करते तेव्हा पाऊस निघून जातो. आता मी ठरवलं आहे की पावसाचा विचार करत नाही, सरळ प्लॅन करायचा आणि शॉपिंगसाठी निघून जायचं डीमार्टला. तर त्यासाठी ही मी लिस्ट बनवते आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी लिस्ट बनवली आहे. म्हणजे डीमार्टमधून कोणकोणतं सामान आणायचं आहे त्या संबंधित. तर मी अशा प्रकारे म्हणजे क्लासिफाय केलं आहे की इथे फूडशी रिलेटेड सगळं जे काही लागणार आहे ते, त्यानंतर घरातलं जे इंटिरियरशी रिलेटेड म्हणजे बेडशीट्स वगैरे, काही कप सेट, सोफा कवर पण मला घ्यायचे आहेत, तर त्याशी रिलेटेड इथे लिहिलं आहे. त्यानंतर स्किन केअरशी रिलेटेड इकडे लिहिलेलं आहे. म्हणजे आता इथे वॅसलिन हँड क्रीम, त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, बॉडी लोशन हे सगळं इकडे. त्यानंतर इकडे आहे किचनशी रिलेटेड गोष्टी ज्या मला आत्ता हव्या आहेत त्या. आणि इथे आहे बाथरूम आणि वॉशिंगचं इसेन्शियल, तर ते सगळं इकडे लिहिले. म्हणजे पॅराशूट ऑइल, विम लिक्विड, एरियल पावडर वगैरे ते सगळं इकडे. तर अशा प्रकारे मी ही अशी लिस्ट बनवलेली आहे. ही डीमार्टसाठी बनवली आहे आणि ही अशी लिस्ट आहे की ती मल्टीपर्पज आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला डीमार्टला जाताना मला वेगळी लिस्ट बनवायची गरज नाही. हीच एक लिस्ट मी कॅरी फॉरवर्ड करू शकते की मागच्या वेळेस जे सामान आणलं आहे आपण त्याच सामानातून आपल्याला सामान आणायचं असतं प्रत्येक वेळेला. तर प्रत्येक वेळेला वेगळी लिस्ट बनवायची गरज पडत नाही जर अशी एकच लिस्ट आपण रेडी केली तर ही लिस्ट एकदाच बनवून ठेवल्यामुळे हा फायदा होतो की आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन लिस्ट बनवायची गरज नाही आणि ज्या गोष्टी याच्यातून नको असतील, घरामध्ये अवेलेबल असतील, त्या नाही आणायच्या आणि ज्या संपलेल्या असतील त्या घेऊन यायच्या. म्हणजे एक प्रकारचा रिमाइंडरच आहे. तर ही खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खूप आपल्याला युजफुल आहे. प्रत्येक वेळेला आपला वेळ पण वाचतो, एफर्ट्स पण वाचतात आणि आपली लिस्ट रेडी असल्यावर फक्त एक मोबाईलमध्ये फोटो काढून नेते मी ह्या लिस्टचा. तर फोटो मोबाईलमधून आपण म्हणजे हवं तेव्हा बघू शकतो की आपल्या लिस्टमध्ये सगळं गोष्टी आपण घेतलेल्या आहेत की काही कमी राहिलेलं नाही आहे ना किंवा काही विसरलेलं नाही आहे ना. तर ती लिस्टमध्ये हा फोटो आपण फक्त मोबाईलमध्ये ठेवायचा. म्हणजे डीमार्टमध्ये गेलो आपला गोंधळ उडत नाही आणि ज्या काही वस्तू असतात आपल्याला घ्यायच्या असतात त्या आपण पटकन घेऊन मोकळे होतो. तर अशा प्रकारे डिनर वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर थोडासा वेळ माझ्याकडे फ्री असतो. मला आता व्हिडिओचं एडिटिंगसुद्धा करायचं आहे. तर व्हिडिओचं एडिटिंगच्या आधी म्हटलं आधी डीमार्टची लिस्ट रेडी करून घेऊया, कारण वीकेंड आहे तर मे बी वेळ मिळाला तर मी सॅटर्डे संडे जाईन, जर नाही वेळ मिळाला तर मग नेक्स्ट वीकमध्ये जाईन. पण ही जी लिस्ट आहे ती रेडी करून ठेवलेली वाया जात नाही, आपल्याला कामाला तर येणारच आहे. म्हणून मग मी म्हणजे 2-3 दिवसापासून माझ्या डोक्यात असं सुरू होतं की मी लिस्ट बनवेल पण बनवतच नव्हती. तर आता फायनली माझी लिस्ट बनवून रेडी झालेली आहे. या आधीसुद्धा मी एक लिस्ट बनवली होती पण ती ना कुठे माझ्याकडून ती वही कुठे ठेवल्या गेली की माऊच्या वह्यांमध्ये कुठेतरी रद्दीमध्ये दिल्या गेली, काही आठवत नाही आहे. म्हणून म्हटलं चला नवीनच लिस्ट आपण बनवून घेऊया. आता ही लिस्ट माझी नेहमी कामाला येणार आहे मला. तर असा होता आजचा व्लॉग. मला वाटतं तुम्हाला अशा प्रकारच्या लिस्ट ची आयडिया दिली तर तुम्हाला सुद्धा युजफुल होणार आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.